सो फायनली डिपार्टमेंट PSI रिझल्ट लागलेला आहे आणि जो कट ऑफ जो आहे हा 36.50 36.50 हा कट ऑफ लागलेला आहे. भरपूर सारे विद्यार्थी निगेटिव्ह होते, 34-35 वाले पण बिचारे किंवा 36-37 वाले पण चला फायनली सर्वांच्या याच्यामध्ये आणि खूप लेट रिझल्ट लागलेला आहे, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. रिझल्ट लागला शेवटी आणि 36.50 लागला म्हणजेच काय की यामध्ये नियर अबाउट 7,498 आय थिंक काहीतरी असे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे. सर्वप्रथम सर्व भावी PSI यांना जे पण क्वालिफाय झालेले आहे त्या सर्वांना अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा मेन्ससाठी. आय होप की सर्वजण प्रिपेअर असतील. काही वेळेस तुमचा अभ्यास सुटला असेल, मला माहिती आहे 2-3 महिने, कारण की निगेटिव्हिटी खूप जास्त होती आणि MP सांगितलं पण आहे की कोणत्या पण वेळेवर जे पण रिझल्ट लागेल आयोगाचा आपला कोर्टाचा मॅटचा त्यानुसार रद्द केला जाईल त्या मुलांना, जे पण असेल आपल्या काही त्यात जास्त काय आपल्याला जायचं नाही आहे. पण शेवटी खूप मोठा दिवस आहे. जे पण विद्यार्थी 36.50 वर असतील त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे असं पण आहे की 36.50 वाले पण बनू शकतात. आता काही घेणं देणंच नाही की बाबा मी 36.50 आहे, 36 आहे, 37 आहे, काही घेणं देणं नाही. ठीक आहे. तर बघा कट ऑफ लागलेला आहे. मला कंटिन्यू फोन येतात, म्हटलं चला एकदा सांगून द्या, कारण खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नाही. माझ्या घरी मी सांगितलं माझ्या वडिलांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता. मी पण त्याच्यात थोडंसं मेडिकली थोडं डिस्टर्ब होतो. सो एक रिझल्ट लागलेला आहे आणि यामध्ये जे पण आणि माझं सजेशन राहील की ज्या पण विद्यार्थ्यांचा स्कोर जे पण विद्यार्थी बिचारे 36 त्यांचा मार्क स्कोर असेल, ठीक आहे, कारण की 36 असेल किंवा 30 to 36 असेल, या सर्वांना सुद्धा बेस्ट ऑफ लक. तुम्ही आपला बाकी GSचा अभ्यास चालू ठेवा किंवा जे पण प्रिलिमची ॲड पुन्हा समोर येणार आहे डिपार्टमेंटचे, ठीक आहे, डिपार्टमेंटची प्रिलिमची जे पण ॲड समोर येणार आहे त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहा. जे पण 30 ते 36 किंवा जे पण सर्व जे बिलो 36 आहे त्या सर्वांनी. आणि जे पण विद्यार्थी 36.50च्या वर आहे त्या सर्वांना मी मागे म्हटलं सर्व खूप लोकांना की 36 वाले सेफ आहे बिचारे, पण ते एक निगेटिव्हिटी चालू होती, प्रोपगेंडा चालू होता की 40 लागेल, 41 लागेल, पण चलो फायनली रिझल्ट लागलेला आहे. आता या सर्वांनी सामोर जाऊन आपला रिझल्ट फायनल लिस्टमध्ये आलाच पाहिजे. बस झालं, संपलं काम. आता एकच राहिलं आहे फायनल लिस्टमध्ये. एक्झाम कधी पण होऊ शकते, लक्षात ठेवा. इलेक्शन आहे नाही आहे, आता तुम्ही बघितलं असं झालं होतं की आता इलेक्शन नंतर होईल, पुढच्या वर्षी होईल, पण आयोग तुमची खूप जास्त काळजी करते. तुम्हाला मी सांगितलं होतं मागे, मी मागे TV वर पण बोललो की डिपार्टमेंट PSI, पण ते थोडंसं कट झालं असं मला वाटते की आयोग डिपार्टमेंट PSIची खूप जास्त काळजी करते. तर त्यांनी फायनल रिझल्ट लावलेला आहे आणि आता हे जे 36.50च्या वरचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांचा आता एकच एम राहील आपलं की 250-260च्या लेट घेणे. आणि जसं माझं बोलणं झालं खूप कंटिन्यू मला फोन येत आहे की जे विद्यार्थी लागलेले आहेत त्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तुमचा जो मेन्स आहे तो चांगला द्या. माझी काही पण गरज लागली हेल्प आली तर मला सांगा, ठीक आहे. आणि जे विद्यार्थी झाले नाही त्यांनी टेन्शनमध्ये याची गरज नाही, डिप्रेशन याची गरज नाही. त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी समोर भेटणार आहे. तुम्ही त्यासाठी प्रिपेअर राहा पूर्ण आतापासून, ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.